नमस्कार, मी डॉक्टर श्रुती. माझ्या या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा खूप खूप स्वागत. आजचा आपला चर्चेचा विषय आहे बॅक पेन आणि आयुर्वेद. बॅक पेन म्हणजेच पृष्ठशूल. तर पृष्ठशूलामध्ये आयुर्वेदिक काय उपाय आहेत आणि काय काय कारणं सांगून ठेवलेली आहेत याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. जर सुरुवातीला आपण त्यातली काही कारणं जाणून घेऊया. पुढे जाण्याआधी जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. तर पृष्ठशूलाची आयुर्वेदाने काय काय कारणं सांगितलेली आहेत ती आता आपण बघूया. सगळ्यात पहिलं येतं की रॉंग पोश्चर. जर का तुमच्या उठण्याच्या बसण्याच्या सवयी किंवा पद्धती चुकीच्या असतील त्यामुळे तुम्हाला बॅक पेन हा होऊ शकतो. वारंवार वाहनांवरून जाणं, गाडीने प्रवास करणं, दगदगीचं वातावरण असणं याने देखील पृष्ठशूल उद्भवू शकतो. फ्रॅक्चर झालं असेल, लिगामेंट टिअर असेल, ॲक्सिडेंटल इंजुरी असेल याने देखील पृष्ठशूल होऊ शकतो. काही आजारांमध्ये पृष्ठशूलाचं वर्णन केलेलं आहे, जसं की वातरक्त आहे, स्वतंत्र वातव्याधी आहे म्हणजे स्वतंत्र वात वाढल्याने देखील पृष्ठशूल होऊ शकतो. तसंच अँकायलोजिंग स्पॉन्डिलायसिस सारखे आजार असतात, आमवात आहे. या सगळ्या आजारांमध्ये पृष्ठशूल हे लक्षण आपल्याला दिसतं. यासोबतच जर का डिस्क बल्ज असेल म्हणजे दोन वर्टिब्रेच्या मधली जी चकती आहे ती बाहेर आली असेल, सरकली असेल किंवा अगदी छोटी झाली असेल, ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे हाडांची झीज झाली असेल, अस्थिक्षयासारखी संप्राप्ती असेल किंवा शोथ तिकडे आलेला असेल म्हणजे इन्फ्लमेशन, तर या सगळ्यामुळे देखील पृष्ठशूल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. यासोबतच जर का तुमची न्यूट्रिएंट डेफिशियन्सी असेल, धातूंचा क्षय झालेला आहे म्हणजे भरण पोषण जेवढं गरजेचं आहे तेवढं जर का झालेलं नसेल त्या सगळ्यामुळे देखील पृष्ठशूल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. वजन खूप जास्ती वाढलं असेल किंवा प्रेग्नन्सी या दरम्यान देखील पाठीचा मणका हा दुखून येतो किंवा ज्वर खूप दीर्घकालीन ज्वर असेल म्हणजे हाडांमध्ये मुरलेला ताप असेल त्याने देखील भरपूर जास्ती पाठ दुखलेली आपल्याला बघायला मिळते. यासोबतच अनेकदा ॲसिडिटी म्हणजेच पित्ताच्या तक्रारी भरपूर शरीरामध्ये असतात. पित्त हे शरीरात खूप वारंवार मुरलेलं असतं, त्याकडे दुर्लक्ष केले गेलेलं असतं. ॲसिडिटी होणं, गळ्यात जळजळ होणं, छातीपाठीत जळजळ होणं, आग होणं या सगळ्या गोष्टींना दुर्लक्षित केलं जातं. त्यामुळे त्या ॲसिडचा परिणाम त्या हाडांवरती होऊन त्यातलं कॅल्शियम डिपॉझिशन जे आहे ते बाहेर फेकलं गेल्यामुळे पाठीचे मणके जे आहेत ते थोडेसे वीक व्हायला लागतात, ठिसूळ व्हायला लागतात आणि त्यामुळे तिथे वेदना सुरू होतात. तर आपल्याला पृष्ठशूल आहे तर त्यासोबत पित्त खूप आहे का किंवा आपल्याला वारंवार ॲसिडिटी होते का याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मुळात ज्या लोकांना पित्ताच्या तक्रारी आहेत किंवा पित्त प्रकृतीचे लोक आहेत त्यांची सांध्यांची झीज किंवा पाठीचा मणका दुखणं ही लक्षणं खूप कॉमनली बघायला मिळतात. आयुर्वेदामध्ये या सगळ्यांवरती उपचार सांगत असताना सगळ्यात पहिला निदान परिवर्जन म्हणजे ज्या गोष्टींमुळे तुमची बॅक पेन होतीये ते पोश्चर तुम्ही पहिले सुधारलं गेलं पाहिजे. कुठला आजार आहे का तो रूल आउट करून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार तशी ट्रीटमेंट सुरू केली गेली पाहिजे. काही लोकांना वारंवार प्रवास हा करावाच लागतो. लाईफस्टाईल असं असतं की अत्यंत धावपळ आहे आणि ते मात्र ते कमी करू शकत नसतात. अशा लोकांनी निर्गुंडीच्या तेलाचं नित्य अभ्यंग जर का केलं तर त्यांची पृष्ठशूल आणि प्रवासामुळे होणारे जे काही आजार आहेत ते कमी होण्यासाठी खूप चांगली मदत होते. यासोबतच मन्याबस्ती, कटिबस्ती अशा पंचकर्मांचा उपयोग सुद्धा ते करू शकतात. पत्रपोटली स्वेद आणि पिंडस्वेद म्हणजे पिंडस्वेद म्हणजे साठेसहायीचा तांदूळ काही औषधी काड्यांमध्ये शिजवला जातो आणि औषधी काड्यांच्या साहाय्याने पुन्हा पाठीवरती ती पोटली रगडली जाते. त्यामुळे स्नायूंची ताकद वाढते, हाडांची ताकद वाढते. याचा उपयोग देखील पृष्ठशूलात खूप छान पद्धतीत केला जातो. तसंच पत्रपोटली म्हणजे मी मागे एक व्हिडिओ केलेला आहे तो देखील नक्की बघून घ्या. एरंडाची पानं, शेवग्याची पानं, निर्गुंडीची पानं या सगळ्या पानांना बांधून एक पोटली तयार करून त्याचा शेक देणं पाठीला, याला पत्रपोटली असं म्हणतात. त्यासोबतच कोट्टम चुक्क्यादी तेल म्हणजे हे मार्केट अवेलेबल जे तेल आहे याचा उपयोग तुम्ही स्नायूंची ताकद आणि इन्स्टंट पेन रिलीफ साठी म्हणून करू शकता. तर ह्याचा लोकल ॲप्लिकेशन करणं किंवा ह्याने मसाज करणं असं पाठीला तुम्ही केल्याने तुम्हाला बऱ्यापैकी रिलीफ जाणवणार आहे. या व्यतिरिक्त धान्वंतर तेल असेल, महानारायण तेल असेल यांचा उपयोग देखील पृष्ठशूलात अतिउत्तम झालेला बघायला मिळतो. यासोबत
पित्ताची चिकित्सा करण्यासाठी विरेचनासारखे पंचकर्म असतील किंवा शमन औषधांचा उपयोग असेल, हे जवळच्या वैद्याकडून तुम्ही नक्कीच पित्त कमी करण्यासाठी केला गेला पाहिजे. आपल्या किचनमध्ये जसा ओटा असतो त्याच्यामध्ये जे ग्रेनाइट असतं, त्याच्यात जे कॅल्शियम असतं, त्यावर कधी तुम्ही लिंबू पिळून जर का बघितलं तर एक व्हाईटिश असा लेअर तयार होतो. म्हणजेच काय तर त्या कडाप्यामधलं जे कॅल्शियम आहे ते ऊज आउट होतं, कारण की त्याच्यावर आपण पित्त शिंपडलं. सिमिलर ॲक्शन आपल्या गॅस्ट्रिक ज्युसेसमुळे आपल्या मणक्यांच्या सोबत होत असते आणि म्हणून पित्ताच्या तक्रारी असणाऱ्यांना पृष्ठशूल हे दिसायला लागतं. त्यामुळे इथे कितीही लोकल ॲप्लिकेशन केलं, पिंडस्वेद केलं, पत्रपोट्टली केली तरी मुळाचा जो आजार आहे, म्हणजे जर का तुम्हाला एक्सेसिव्ह पित्त असेल तर ते कमी करणं जास्त उपयोगी आहे. बॅलन्स डाएट करणं, असा डाएट ज्यामुळे पित्त वाढणार नाही, बऱ्यापैकी मुगाची डाळ प्रेफर करणं आणि अशा भाज्या प्रेफर करणं ज्याने पित्त वाढणार नाही, याचा उपयोग या सगळ्यात होईल. यासोबतच काही योगासनांचा उपयोग केला जाऊ शकतो. फॉरवर्ड फेसिंग डॉग पोज, चाइल्ड पोज, भुजंगासनाचा देखील या आजारात उपयोग झालेला दिसतो. यासोबत फिजिओथेरपी गरज पडल्यास तुम्ही घेऊ शकता. अग्निकर्म, विद्धकर्म यांसारखे आयुर्वेदिक उपचार आहेत ज्याने ते लगेचच तुम्हाला तिकडे पेन रिलीफ झालेला बघायला मिळेल. तर तुमचा जो बॅक पेन आहे हा पूर्णपणे घालवण्यासाठी आयुर्वेद सज्ज आहे आणि आयुर्वेदिक चिकित्सा घेऊन तुम्ही तुमचा पृष्ठशूल कायमचा घालवावा, यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ केलेला आहे. आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की फॉरवर्ड करा. भेटूया पुन्हा अशा पुढच्याच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.